फक्त काही मसाल्यात तयार होणारी ही भरली शिमला मिरची तुमच्या जेवणाची शान वाढवेल. चला तर मग, मी नेहा रोहित पवार आपले सर्वांचे माझ्या चॅनलवर स्वागत करीत आहे. आज आपण भरलेली शिमला मिरचीची रेसिपी पाहणार आहोत. यासाठी मी छोट्या आकाराच्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत. आता शक्य असेल त्याला आपल्याला आतील बी काढून घ्यायची आहे. त्याला 4 ह्यामध्ये आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता तयार वाटण्यासाठी इकडे मी लसूण, अद्रक ह्याला मी ठेचून घेतलेलं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊ शकता. आणि ह्याबरोबर मी थोडी कोथिंबीरही ॲड केलेली आहे. ह्याला थोडं मोठंच आपल्याला बारीक करायचं आहे, जास्त पेस्ट करू नका ह्याची. आता दुसऱ्या वाटण्यासाठी मी इकडे सुकं खोबरं आणि शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही उकळ्यातूनही कुटून घेऊ शकता. आता हे दोन्ही मसाले एकत्र करून आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण मीठ, हळद आणि लाल तिखट ॲड करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा ॲड करू शकता. आता ह्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. हे मिश्रण आपले शिमला मिरचीच्या बाहेर निघू नये म्हणून यामध्ये मी 1 चमचा तेलाचा वापर केलेला आहे. आणि आपल्याला हे पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. आता आपल्याला हे मिश्रण एक करून शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचे आहे. आणि शिमला मिरचीमध्ये भरत असताना थोडेसे मिश्रण बाजूला काढून ठेवा. हे भरत असताना शिमला मिरचीमध्ये सारण तुम्ही बाजूला गॅस लावून कढई गरम करत ठेवा. कढई गरम झाल्यावर इकडे मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. आता आपण त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग ची फोडणी देणार आहोत. आणि फोडणीमध्येच मी थोडी कोथिंबीरही ॲड केलेली आहे. आणि आता आपला जो राहिलेला मसालासुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकून आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता आम्ही राहिलेला मसाला टाकून त्याला परतून घेतलेले आहे. आपल्याला साधारणतः 1 ते 2 मिनटं चांगले ह्याला परतून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पाव कप पाणी टाकून ह्याला मिक्स करून घ्यायचे आहे. मी ह्यामध्ये थोडेसे जिरे आणि धनेपूड टाकलेली आहे. हे चांगले मिक्स करून ह्याला 1 ते 2 मिनटं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण भरून घेतलेली शिमला मिरची ॲड करणार आहोत. आता तयार मसाल्यांमध्ये आपल्याला ह्याला चांगले परतून घ्यायचे आहे. आणि इकडे तुम्ही गरम पाण्याचा वापर करा. आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये साधारणतः अर्धी वाटी मी पाण्याचा वापर केलेला आहे. आता ह्याला आपण झाकण ठेवून चांगले शिजवून घेणार आहोत. मधून तुम्ही शिमला मिरची हलवू शकता. आता आपले पाणी सगळे आटून गेलेले आहे. छान अशी आपली शिमला मिरची कोरडी झालेली आहे. बघताना किती छान असा रंग आलेला आहे आणि शिमला मिरची छान शिजलेली आहे. वरतून कोथिंबीर टाकून तुम्ही गार्निश करून घेऊ शकता. चवीला इतकी भन्नाट लागते ना, घरचे अगदी पुन्हा ही रेसिपी मागतील. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.